वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण समयसार ग्रंथ बघतो आहे आणि सर्व विशुद्ध अधिकाराला आमची सुरुवात झालेली आहे। सर्व विशुद्ध अधिकारामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये ज्ञान कसं स्वभाव रीतीने प्रगट असतं, अशुद्ध अवस्थेतही शुद्धता आम्ही कशी बघायची हे या ठिकाणी आम्हाला बघायचं आहे। जीवनामध्ये अनादी कालापासून पराचं कर्तृत्व भोक्तृत्व आम्ही मानत आलो आहे, तशी आमची श्रद्धा आहे आणि या निखळ अस्तित्वामध्ये या पराच्या कर्ता भोक्तापणापासून रहित असा हा शुद्ध आत्मा आम्हाला प्रतिभासित करायचा आहे। जसं एखाद्या व्यक्तीला त्या पाषाणामध्ये मूर्तीचा मूर्ती अशा तऱ्हेने बनवू शकते, जसं एखाद्या महिलेला दूध पाहत असताना त्याच्यामध्ये तूप आहे हे प्रतिभासित होऊ शकतं, त्याप्रमाणे या अशुद्ध अवस्थेमध्ये देखील या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही जीवाला बघू तेव्हा तो शुद्ध आत्मा आम्हाला अनुभवता यायला पाहिजे। जेव्हा अशुद्धतेत आम्हाला शुद्धी दिसेल त्यावेळेला तो प्रत्यक्षामध्ये वेगळा करण्याचा पुरुषार्थ जीव करणार आहे आणि त्यासाठी आचार्यांनी काही प्रमेय आमच्या समोर उपस्थित केले। आचार्य सर्वप्रथम आम्हाला हे सांगतात आहे की पर्यायी जे आहे या क्रमभावी आहे, क्रमानी होतात, क्रम नियमित असतात, एकानंतर एक असा पर्यायींचा सिलसिला अनवरत रूपाने कायम असणार आहे। जीवाच्या पर्यायी ह्या जीव सदृशच असणार आहे, अजीवासारख्या असणार नाही आणि अजीवाच्या ज्या पर्यायी होतील त्या अजीवासारख्याच होतील, जीव समान होऊ शकणार नाही आणि प्रत्येक द्रव्य आपल्या क्रमाने नियमित रूपाने एक प्रकारची सुव्यवस्था या सर्वांमध्ये घटित होते आणि त्या व्यवस्थेला कुठेही तडा न जाता प्रत्येक द्रव्याचं असं स्वतंत्र रीतीने परिणमन या जगात अनादी कालापासून अनंत काळपर्यंत अव्याहत रूपाने चालणार आहे। आम्ही बाह्य निमित्त कारण बघतो आणि या बाह्य निमित्त कारणाच्या अपेक्षेने आम्ही पर्यायींमध्ये अनियमितता आहे असं म्हणतो। आम्हाला असं वाटतं की असं निमित्त मिळालं म्हणून असं कार्य झालं, म्हणजे आमची दृष्टी निमित्तावर जाते आणि म्हणून ते कार्य तशा प्रकारचं संपन्न झालं असं आम्ही मानतो, परंतु वास्तविकतः ते तसं नाहीये। त्याला त्या समयात तशाच प्रकारचं निमित्त प्राप्त होणार होतं, त्याची तशीच भवितव्यता होती, तसाच त्याचा नियोग होता आणि म्हणून ती पर्याय त्या समयात त्याच पद्धतीने आलेली आहे। म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य किंवा ही आगंतुक काहीतरी वेगळीच पर्याय येऊन टपकली असं कदापिही संभवनीय नाही। आमच्या मान्यतेत कदाचित तसं असेल पण वस्तुतत्वामध्ये तसं असत नाही। आमची मान्यता विपरीत असू शकते पण त्यामुळे वस्तुतत्व विपरीत होऊ शकत नाही, म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये विपरीतता असू शकते पण वस्तू स्वभाव कधीही विपरीत असत नाही। तिचं जे काही परिणमन आहे ते तिच्या रूपाने स्वतःसिद्ध रीतीने अकृत्रिम रीतीने अनादी अनंत रूपाने सुरू आहेच। इथपर्यंत काल आपण भाग बघितलेला होता, दोनच वाक्य आपण टीकेची बघितली होती। म्हणून परत पहा की क्रमाने नियमित आपल्या परिणामांनी उत्पन्न होणारा जीव हा निश्चयाने जीवच आहे, अजीव नाही। तसेच क्रमाने नियमित आपल्या परिणामांनी उत्पन्न होणारा अजीव
निश्चयाने अजीवच आहे, जीव नाही. कारण ज्याप्रमाणे सुवर्ण कंकणादी रूपाने उत्पन्न होते आणि आपल्या कंकण वगैरे परिणामांशी सुवर्ण द्रव्याचे तादात्म्य आहे. सुवर्ण द्रव्य आहे, द्रव्य आहे, तर द्रव्य म्हणत असताना आम्हाला एकटं द्रव्य कधीही मिळणार नाही. द्रव्य म्हणत असताना अनंत गुण आणि एक पर्याय अशा समुदाय रूपानेच आम्हाला द्रव्य मिळणार आहे. गुण द्रव्याशी सहभावी रीतीने नित्य तादात्म्य असणार आहे आणि पर्याय एक समय वर्त कादाचित अनित्य रूपाने तादात्म्य असलं पाहिजे. आम्ही जर बाजारात गेलो आणि आम्ही म्हंटल की मला सोनं खरेदी करायचंय, पण मला सोनं खरेदी करायचंय पण कोणत्याही फॉर्म मध्ये सोनं नकोय. मला सोन्याचं बिस्किट नकोय, सोन्याचं कुंडल नकोय, हार नकोय, कोणत्याही स्वरूपात नकोय, मला निखळ सोनं पाहिजे आहे. तर असं निखळ सोन्याचं अस्तित्व असू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्येच पर्यायीमध्येच आम्हाला ते सोनं घ्यावं लागतं. कारण द्रव्य जे आहे हे द्रव्य पर्याय रूपानेच विद्यमान असतं. आम्हाला ती पर्याय रूपाने ज्ञात होतं. म्हणून त्या पर्यायीशी त्या द्रव्याचं तादात्म्य कादाचित तादात्म्य आहे आणि गुणांशी मात्र नित्य तादात्म्य आहे. म्हणून आपापल्या परिणामांशी सर्व द्रव्य तादात्म्य असते. कोणतेही द्रव्य आपल्या पर्यायापासून भिन्न नाही आणि ते त्या अनन्य परिणामांना सोडून अन्य द्रव्यामध्ये जात पण नाही. आणि जे द्रव्य आहे, ज्या द्रव्याच्या पर्यायी होतात आहे, त्या पर्यायी देखील त्याच द्रव्यामध्ये होतात आहे, दुसऱ्या द्रव्यामध्ये होत नाही, तिथे ते जात नाही. त्यामुळे आपल्या परिणामांनी उत्पन्न होत असूनही जीवाचा अजीवाशी कार्यकारणपणा सिद्ध होत नाही. मग ज्याच्यामधून ती पर्यायच उत्पन्न होत नाही, ज्याचं जे कर्मच नाही, त्याच्याशी आम्ही कर्ता कर्मभाव कसा लावणार? कुंभकाराने कुंडल केलं, कुंभकार कुंडलाचा कर्ता झाला, पण कुंडलाची जी पर्याय आहे ती सुवर्ण रूप आहे आणि ती सुवर्ण रूपाने परिणत झालेली आहे. त्याचा कर्ता सुवर्णकार कसा होईल? कारण ती पर्याय त्या कुंभकार सुवर्णकारामध्ये गेलेली नाही. म्हणून सुवर्णकार हा त्या कुंडलाचा कर्ता कर्ता होऊ शकत नाही. निमित्ताने म्हटल्या जातं, निमित्त नैमित्तिक संबंध आहे, निमित्त करता म्हटल्या जातो त्या ठिकाणी, परंतु खऱ्या अर्थाने त्या कुंडलाचा कर्ता हे सुवर्ण द्रव्य आहे. तो सुवर्णकार जो आहे तो आपल्या परिणामांचाच कर्ता होऊ शकतो, नक्की कुंडलादी परिणामांचा. त्यामुळे आपल्याच परिणामांनी उत्पन्न होत असूनही प्रत्येक द्रव्य आपल्या परिणामांनी उत्पन्न होतं आणि त्याचा जीवाचा अजीवाशी कार्यकारणपणा सिद्ध होत नाही. म्हणून आम्ही जे सतत असं कर्तृत्व स्वतःकडे घेतो, आचार्यांनी त्या कर्तृत्वालाच बाजूला काढून टाकलं की कोणत्याही परवस्तूचं कर्तृत्व तुझ्याकडे नाही. त्यामुळे पराच्या कर्तृत्वाचा वृथा अहंकार जीवनामध्ये ठेवू नको. आमची मान्यता ही असते की माझ्यामुळे स्वयंपाक खूप चांगला झाला, माझ्यामुळे मी घर व्यवस्थित ठेवलेलं आहे, मी सर्व मुलाबाळांचा सांभाळ योग्य रीतीने केला, त्यांना योग्य संस्कार दिले, त्यांना योग्य वळण लावलं, हे सगळं सगळं काही आहे हे आमचं त्या ठिकाणी परकर्तृत्व आहे. आणि समयसार परकर्तृत्वाला अजिबात स्थान जीवनात देत नाही. समयसार हे म्हणतं की प्रत्येकाचं स्वतंत्र परिणमन आहे, ते कार्य त्या द्रव्यामधून निष्पन्न होणार आहे. तुझा आणि त्याचा असलाच तो निमित्त नैमित्तिक संबंध आहे, बाकी काहीही नाही. आणि ही गोष्ट आम्हाला अंतरंगामध्ये समयसार वाचत असताना किंवा जीवनामध्ये समाधान शोधत असताना, आनंद शोधत असताना ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा हृदयस्थ करावी लागते. कारण सर्वच द्रव्याचा अन्य द्रव्याशी उत्पाद्य उत्पादक भावाचा अभाव आहे. समयसार मध्ये इतक्या तऱ्हेचे हे संबंध सांगितलेले आहे.
ज्ञेय न्यायक संबंध सांगितला, निमित्त नैमित्तिक संबंध सांगितला, तादात्म्य संबंध सांगितला, आणखी उत्पाद्य उत्पादक संबंध आता या ठिकाणी सांगत आहे की उत्पाद्य काय आहे, तर पर्याय जी आहे ती उत्पाद्य आहे, उत्पन्न होणारी आहे, आणि द्रव्य जे आहे ते उत्पादक आहे. म्हणजे द्रव्यातून पर्यायाची निर्मिती होते, आणि कोणत्या द्रव्याची कोणत्या पर्यायीतून उत्पत्ती होते, कोणत्या पर्यायीची कोणत्या द्रव्यातून उत्पत्ती होते, त्यासाठी स्वामी कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये लिहितात की जे अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट जे द्रव्य आहे त्यातून अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्याची म्हणजे पर्यायची उत्पत्ती होते. पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती होत नाही. पर्यायाची जी उत्पत्ती होते आहे ती पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्यातून होते. हे शब्द त्या ठिकाणी स्वामी कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये ठेवलेले आहे, पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य. म्हणून ते झालं उत्पादक, आणि जी पर्याय उत्पन्न झाली ती झाली उत्पाद्य. म्हणून उत्पाद्य उत्पादक संबंध कुठे, तर एक द्रव्याशी आणि त्याही दोन नजीकच्या लगतच्या पर्यायींमध्ये, पर्याय असलेल्या द्रव्यामध्ये. म्हणून सर्वच द्रव्याचा अन्य द्रव्याशी उत्पाद्य उत्पादक भावाचा अभाव आहे. म्हणून कोणताही पर्याय जो उत्पन्न होईल तो त्या द्रव्यातूनच उत्पन्न होईल, दुसऱ्यामधून होणार नाही, दुसऱ्यामध्ये त्याचा अभाव आहे. उत्पाद्य उत्पादक भावाची म्हणजे कार्यकारण भावाची सिद्धी नसताना कर्मत्व सिद्ध होत नाही. आणि म्हणून अजीव जे आहे त्या अजीवाला जीवाचं आम्हाला कर्मत्व किंवा कर्तृत्व देता येत नाही. जीव परिणामाची जी मालिका आहे त्याच्यामध्येच आम्हाला कर्ता कर्मपणा लावावा लागतो. पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य कारणाची, उत्तर पर्याय विशिष्ट पर्याय ही कार्याची, अशा त्या ठिकाणी कार्यकारण भाव हा आम्हाला घटित करावा लागतो. ते जीवाचे कर्मत्व सिद्ध नसताना अशी त्याची सिद्धीच होत नाही, तर जीवाला अजीवाचे कर्तृत्व ही सिद्ध होत नाही. म्हणून जीवानी कर्म केलं हे आम्ही म्हणू शकत नाही. कर्म म्हणजे पौद्गलिक कर्म, हे केलं हे आम्ही म्हणू शकत नाही. कारण जीवाला अजीव जी कर्माण वर्गणा आहे त्या अजीव कर्माण वर्गणेचं कर्मत्व कोणत्याही तऱ्हेने सिद्ध होऊ शकत नाही. कारण कर्ता कर्मभावाची अन्य निरपेक्षतेने अन्य द्रव्याची अपेक्षा न ठेवता स्वद्रव्याने सिद्धी होते. म्हणून कर्ता कर्मभावाची सिद्धी कुठे होते, तर अन्य निरपेक्षतेने, दुसऱ्या कुठल्याही द्रव्याची अपेक्षा न ठेवता अशी त्याची सिद्धी होते. प्रश्न आलेला आहे, उत्पाद्य उत्पादक भाव म्हणजे काय? उत्पादक याचा अर्थ ज्याच्यातून निर्मिती होते त्या भावाला उत्पादक म्हणजे द्रव्य उत्पादक झालं. थोडक्यात पाहायचं असेल तर पर्याय जी आहे ती उत्पाद्य झाली म्हणजे निर्माण झालेली आहे, आणि त्या निर्माण करणाऱ्या पर्यायीचा कर्ता कोण आहे, कुणापासून ती निर्माण झाली, त्याला म्हणायचं उत्पादक. तर उत्पादक झालं द्रव्य आणि पर्याय जी झाली ती झाली उत्पाद्य. म्हणून हा संबंध जो लावला हा संबंध एका द्रव्यामध्ये दोन लगतच्या पर्यायींमध्ये आधीची पर्याय आणि नंतरच्या पर्यायी अशा तऱ्हेचा हा कार्यकारण संबंध लागल्या गेलेला आहे. किंवा एका समयात जर बघायचा असेल तर द्रव्य उत्पादक म्हटल्या गेलं आणि त्या समयात जी पर्याय झाली ती उत्पाद्य म्हटल्या गेली एका समयामधला. आणि दोन समयातला जर कार्यकारण भाव पाहायचा असेल तर मागची पर्याय ही कारणाची पर्याय आणि त्यानंतरची येणारी पर्याय ही कार्याची पर्याय. दोन्ही तऱ्हेने आम्हाला कथन आढळतं. म्हणून या ठिकाणी जे कथन लावलं उत्पाद्य उत्पादक भाव हा द्रव्य आणि पर्यायीशी लावला म्हणून तो एकाच समयामधला आहे. क्लिअर?
तर अशी सिद्धी नसताना अजीवाला जीवाचे कर्मत्व सिद्ध होत नाही, आणि ते अजीवाला कर्मत्व सिद्ध नसताना जीवाला अजीवाचे कर्तृत्वही सिद्ध होत नाही. नकारार्थी आचार्यांनी 2 नकारार्थी भाषा वापरलेली आहे, पण आम्ही सरळ अर्थ असा लावू शकतो की प्रत्येक द्रव्याचा संबंध हा स्वतःच्याच पर्यायीशी असतो, आणि तो त्याचा कर्ता असतो, तो त्याचा उत्पादक संबंध देखील एक द्रव्याश्रित असतो, आणि त्याच ठिकाणी आम्ही कर्ता कर्म संबंध पण घटित करू शकतो. दुसऱ्या द्रव्यामध्ये त्याचा तो संबंध कधीही जात नाही. म्हणून अन्य द्रव्याची अपेक्षा न ठेवता स्वद्रव्याने सिद्धी होते. त्यामुळे जीव अकर्ता सिद्ध होतो. आणि मग निरपेक्षतेने आम्ही विचार केला तर आम्हाला हे दिसतं की जे द्रव्य आहे ते स्वयं आपल्या परिणमन शक्तीमुळे परिणमन करत आहे, आणि तिची व्यवस्था तिच्यासाठी स्वतंत्र रीतीने क्रमनियमिततेने सुरू आहे. दुसऱ्या द्रव्याची व्यवस्था तशाच प्रकारची स्वतःतून स्वतःच्या निमित्ताने झालेली आहे, पण दोनही क्रिया एका समयात दिसत आहे. याला म्हणायचं काल प्रत्यासत्ती. या 2 क्रिया एका समयात दिसत आहे हे पाहून निमित्त प्रधानतेने आम्ही याच्यामुळे हे कार्य झालं अशा प्रकारचं म्हणू शकतो. जसं जीवाला राग आला आहे, ही जीवाची स्वतःची त्या समयातली उपादानगत योग्यता आहे, पण त्यावेळेला इकडे जर आम्ही कर्माच्या दृष्टीतून पाहिलं तर क्रोध कषायाचा उदय आहे. म्हणून निमित्त नैमित्तिक संबंधाने क्रोध कषायाचा उदय असताना जीवाला राग आला असं कथन करू शकतो. पण याचा अर्थ हा नाही की द्रव्य कर्माच्या उदयामध्ये कर्तृत्वपणा जीव परिणामाचा आहे. त्याच्यामध्ये जीवाला परिणाम करण्याचं कर्तृत्व नाही, त्याच्यामधलं कर्तृत्व स्वतःमध्ये परिणमित होण्याचं आहे. आणि जीव देखील कर्मामुळे रागी झाला असं नसून कर्माला निमित्त करून स्वतःच्या उपादानगत योग्यतेने स्वसामर्थ्यानेच कर्मरूप परिणत रागरूप परिणत झालेला आहे. अशा तऱ्हेची ही वस्तुव्यवस्था आम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणून तो कार्यकारण भाव असिद्ध असताना अजीव द्रव्याचे ठिकाणी जीवाचा कर्मपणा सिद्ध होत नाही, आणि तो अजीवाला जीवाचा कर्मपणा सिद्ध होत नसताना कर्ता कर्म यांचा संबंध दुसऱ्या कोणत्याही अपेक्षेने सिद्ध होत नसल्यामुळे जीवाचा अजीवाचा कर्तेपणा सिद्ध होत नाही. आणि अशा तऱ्हेने एक द्रव्याश्रितच कर्ता कर्म संबंध मानावा लागतो. जर द्रव्य कर्ता म्हटलं तर ती पर्याय त्याचं त्या समयातलं कर्म एका समयात आम्ही हे बघू शकतो. त्यामुळे जीव परद्रव्याचा कर्ता नाही हे सिद्ध होतं. सर्व द्रव्याचे परिणाम भिन्न भिन्न आहे. आपापल्या परिणामाचं सर्वच करते आहे. प्रत्येकाचा जो परिणाम होतो आहे, जसा जीवाचा राग रूप परिणाम होतो आहे, कारमाण वर्गणेचा एक तर कर्मरूप होण्याचा परिणाम होईल, एक तर उदयरूप परिणाम होईल, एक तर बंधरूप परिणाम होईल, उदीर्णारूप परिणाम होईल. जो त्याचा कोणता परिणाम होत असेल त्या परिणामाचा करता तो पुद्गल द्रव्यच आहे, जीव द्रव्य त्याचा करता नाही. प्रत्येक द्रव्य त्या आपल्या परिणामांचा करता असून ते परिणाम त्या त्या द्रव्याचे कर्म आहे. निश्चयाने कुणाचा कुणाशीही करता कर्म संबंध नाही. म्हणून जीव आपल्या परिणामाचा करता असून ते परिणामच जीवाचं कर्म आहे. याच तऱ्हेने अजीवही आपल्या परिणामांचा करता आहे, आणि ते परिणाम अजीवाचे कर्म आहे. याप्रमाणे जीव अन्य द्रव्याच्या परिणामांचा अकर्ता आहे. पहा, या गाथांवरचा
मतितार्थ लक्षात घ्या. आता जीवामध्ये ज्या पर्यायी ज्या समयात होण्यायोग्य आहे त्या त्या समयी त्या त्या पर्यायी प्रगट होतात. क्रमनियमितता याचा अर्थ लक्षात घ्या की प्रत्येक द्रव्याची एक अखंड अशी पर्याय मालिका निश्चितपणे झालेली आहे. प्रवचनसार मध्ये त्यांनी एका खंब्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक मोठा असा लांब खंबा आहे आणि तो जमिनीत काही भाग त्याचा गाडलेला आहे, काही भाग वर रंगवलेला आहे आणि त्याच्या वरचा भाग आणखी काही मोकळा बिन रंगवलेला अशा तऱ्हेने तो खंबा आहे. जो भाग जमिनीमध्ये आहे त्या त्या द्रव्याच्या भूतकालीन पर्यायी आहे, त्याहून चुकलेल्या आहे. जी वर्तमानामध्ये काही रंगवलेला खंबा दिसतो आहे ती त्याची वर्तमान अवस्था लक्षात घ्या आणि त्यानंतर होणाऱ्या भविष्यकालीन जो रंगवलेला भाग नाही या सगळ्या भविष्यकालीन पर्यायींची मालिका आहे. आता हे असं जर द्रव्य आहे तर त्या द्रव्यामध्ये तो खंबा जर सुरक्षित ठेवायचा असेल तर आम्हाला त्या पर्यायींची क्रमनियमितता जशी आहे तशाच प्रकारची मानावी लागते आणि त्याच्यामध्ये तीच वस्तू व्यवस्था आहे. नाही मांडलं असं तर सगळं जग अस्ताव्यस्त होईल. कधीही कुठलीही कशातूनही कोणतीही पर्याय उत्पन्न होण्याचं सामर्थ्य राहील आणि असं वस्तू व्यवस्था असिस्टमॅटिक नाही. आणि म्हणून हे सगळं सुचारू रूपाने ते त्या रूपाने तशा पद्धतीचं होत आहे. म्हणून वर्तमान काळात जी पर्याय प्रगट होते ती पर्याय त्या पर्यायीचा तोच समय उत्पाद काल आहे. पर्यायी ह्या देखील स्वतंत्र आहे. पर्यायी आपल्या कर्ता कर्म करण संप्रदान उपादान अधिकरण रूप षटकारकांचे परिणमन स्वतः आपल्या षटकालीच करतात आणि तिथे द्रव्यापासून पर्याय ही कथनचित भिन्न म्हणली. द्रव्य आणि पर्याय ही भिन्न आहे की अभिन्न आहे असा प्रश्न जर आम्ही विचारला तर त्याचं उत्तर अनेकांतांनी द्यावं लागतं. पर्यायीपासून द्रव्य कथनचित भिन्न आहे आणि कथनचित अभिन्न पण आहे. जेव्हा आम्ही म्हणतो भिन्न आहे तर लक्षण भेदानी भिन्न आहे, त्याच्या प्रयोजनानी भिन्न आहे, त्याच्या नाम संज्ञेनी भिन्न आहे. कारण नाव वेगळं आहे, द्रव्याचं नाव वेगळं आहे. द्रव्याला गुणसमूह म्हटलं तर आम्ही पर्याय म्हणजे एक समयवरती असणारी जी पर्याय द्रव्याची अवस्था म्हटली म्हणजे दोन मध्ये लक्षणभेद झाले. दोनचं नाव वेगळं आहे, याला पर्याय म्हटली याला द्रव्य म्हटलं आणि दोनचं प्रयोजन पण वेगळं आहे. द्रव्याचं प्रयोजन विस्तृतता दाखवणं आहे आणि पर्यायीचं प्रयोजन एक समयवरती ते द्रव्य कशा रीतीने सादर होते आहे ते दाखवणं आहे. म्हणून प्रयोजन या तीन दृष्टीतून भिन्नता आहे. आणि प्रदेश म्हटलं तर प्रदेशांमध्ये भिन्नता नाही. म्हणून जे द्रव्याचे प्रदेश आहे तेच पर्यायीचे प्रदेश आहे. म्हणून द्रव्य पर्यायापासून कथनचित भिन्न आहे आणि कथनचित अभिन्न पण आहे. कारण त्रिकाली द्रव्य स्वभावाची आम्हाला सिद्धी करायची आहे. म्हणून द्रव्य पर्यायीचा करता नाही हे पण म्हटले जाईल. कारण आत्म्याचा अक्रिय निष्क्रिय स्वभाव दाखवायचा आहे. या गाथेत द्रव्य आणि पर्याय यात अभेद करून हे सांगायचं आहे की जीव क्रमनियमित आपल्या परिणामांनी उत्पन्न होणारा जीवच आहे, अजीव नाही. जीवाच्या पर्यायी जीव रूपच होतात. ज्याप्रमाणे सोन्याचा कंकण आदी पर्यायी सोबत तादात्म्य संबंध आहे त्याप्रमाणे सर्व द्रव्यांचा आपापल्या पर्यायीशी तादात्म्य संबंध आहे. ज्ञानावरणादी कर्मामध्ये जो बंध आहे ते जीवाचं कार्य नाही. द्रव्यामध्ये गुण सहवर्ती असतात, पर्यायी ह्या क्रमवर्ती असतात. प्रवाह रूपाने त्या एकानंतर एक प्रगट होतात आणि या समयात
जी पर्याय होणार आहे ती पर्याय त्या समयात निश्चितपणे प्रगट होते. म्हणून कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये द्रव्याची ज्या समयी जी पर्याय प्रगट होते तिला काललब्धी असं म्हटलं आहे. प्रवचन सार मध्ये देखील त्या त्या पर्यायीचा जन्मक्षण निश्चित आहे हे म्हटलं आहे. याप्रमाणे जीव आपल्या परिणामांचा करता आहे आणि तो अजीवाचा अकर्ता आहे. या गाथांचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की आपल्याच अपराधानी जीव विभावरूप का परिणत झाला, याचं मूळ कारण काय, तर कर्मानी जीवाला रागी केलं हे मूळ कारण नाही. कारण समयसार स्वतःकडे बघायला सांगतं. आणि जेव्हा आमच्यात राग उत्पन्न झालेला आहे तर हा राग माझ्यात का उत्पन्न झाला, तर तो माझाच अपराध आहे. माझ्याच अपराधाने माझेच विकारी परिणमन होतं हे जाणून नैमित्तिक रागाधिक अपराधांना आपल्या अंतर्दृष्टीने दूर करून सर्व विशुद्ध अशा ज्ञान भावामध्ये राहणं हा आम्हाला या गाथाचा प्रयोग करायचा आहे. म्हणजे आम्हाला आमची वस्तुस्थिती समजली पाहिजे, आमची चूक समजली पाहिजे, हा अपराध माझ्याकडे झालेला आहे हे समजलं पाहिजे आणि त्या अपराधाला दूर करण्याचा उपाय पण आम्हाला ज्ञात पाहिजे. आणि तो उपाय काय आहे, तर हे नैमित्तिक जे रागरूप भाव होत आहे, कर्माच्या उदयात जो रागरूप भाव होत आहे त्याला मला गौण करायचा आहे. आणि माझा जो त्रिकाली आत्मस्वभाव आहे, द्रव्य स्वभाव आहे, या भावाला अंतर्दृष्टीमध्ये तो मीच आहे ही माझी माझ्यामध्ये उपस्थापना करून मला तो भाव माझ्या अंतःकरणात स्वीकारायचा आहे. आणि अशा रीतीने आम्ही स्वतःला तसं मांडलं तर सहजच हा जीव सर्व विशुद्ध अशा ज्ञान स्वभावात राहू शकेल. हा प्रयोग आम्हाला करायचा आहे. आता जीव स्वभावाने परद्रव्याचा अकर्ता आहे. स्वभावाने पाहिलं तर हा परद्रव्याचा अकर्ता आहे आणि तरीही अज्ञान भावानी हा कर्मबंध करतो आहे. ही गोष्ट आता आचार्य कलशामध्ये सांगतात. कलश आहे 195 नंबरचा. अकर्ता जीवोऽयं स्थित इति विशुद्ध स्वरसत स्फुरच्चिज्योतिभिः भुवना भोग भवनः तथाप्यस्यासौ स्याद्यदिह किल बंध प्रकृतिभिः सखल्वज्ञानस्य स्फुरति महिमा कोऽपि गहनः. याप्रमाणे हाच अर्थ पुढील कलशामध्ये व्यक्त करून जीव हा अकर्ता असतानाही परद्रव्याचा हा अकर्ता आहे आणि तरीही हा कर्मबंधनामध्ये का पडलेला आहे हा प्रश्न जर आला तर तो आपल्या अज्ञान भावानी बंध करतो आहे. याप्रमाणे तो आपल्या निजरसानेच विशुद्ध आहे. द्रव्य दृष्टीने पाहिलं तर हा जीव परभावांचा अकर्ता आहे. निज स्वभावानी तो असा विशुद्ध रूप आहे. ज्याच्या स्फुरायमान अशा चैतन्य ज्योतीने संपूर्ण लोकाचा विस्तार व्यापला आहे. असा जीव परद्रव्याचा आणि परभावाचा अकर्ता सिद्ध आहे. ही त्याची ज्ञानज्योत जी आहे, ही ज्ञानज्योत कशी आहे, तर ही ज्ञानज्योत लोकव्यापी आहे. लोकव्यापी आहे म्हणजे याचं जे ज्ञान आहे ते संपूर्ण अशा ब्रह्मांडाला, जीव लोक आणि अलोकाला, आकाश आणि अलोकाकाशाला, पूर्ण द्रव्याला जाणण्यास समर्थ आहे. असा या ज्ञानाचा अतिविस्तार आम्हाला पाहायला मिळतो. आणि असा जो जीव आहे हा परद्रव्य आणि परभावाचा अकर्ता सिद्ध होतो. तथापि या लोकामध्ये
त्याचा कर्म प्रकृतीशी प्रगट संबंध आढळून येतो. आणि तरी देखील जर संसार अवस्था बघितली तर या संसार अवस्थेत अशा या शुद्ध रूपाच्या असलेल्या जीवाचा कर्म प्रकृतीशी आम्हाला संबंध दिसून येतो. आणि हा संबंध देखील अनादी कालापासून असलेला आहे. तर हा वस्तुतः अज्ञानाचा काहीसा गहन आणि अथांग महिमा आहे. म्हणजे जीवाचं ज्ञान हे सर्व ज्ञेयांमध्ये व्यापून आहे. म्हणजे लोकालाही जाणण्याला समर्थ आहे आणि अलोकालाही जाणणारे आहे. तथापि हा जीव निश्चय नयाने त्या ज्ञेयभूत परद्रव्याचा करता नाही, तरीही त्याला कर्मबंध होतो. याचं कारण हा तर अज्ञानाचा महिमा आहे. यावरच उद्याला आपण विस्तृत विवेचन बघूया. या कलशावरच आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोए सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.